नमस्कार. राजा रेसिपीजमध्ये मी आज तुम्हाला भाताचा एक प्रकार दाखवणार आहे. हा राईसचा प्रकार आहे. हा तुम्ही कुठल्याही भाजी बरोबर, कुठल्या ग्रेव्ही बरोबर, दाल तडका, दाल फ्राय किंवा फॉर दॅट मॅटर तुम्ही नॉनव्हेजच्या कुठल्याही पदार्थाबरोबर खाऊ शकता, त्याच्या ग्रेव्ही बरोबर खाऊ शकता. हा आहे कॅश्यू राईस. अगदी थोड्याशा भाज्या त्यात घालायच्या, पण कलरफुल दिसतो आणि टेस्टी पण असतो. तो कसा करायचा तो आता आपण बघूया. कॅश्यू राईस करण्यासाठी मी जवळजवळ अर्धा ते पाऊण वाटी बासमती राईस घेतलाय. तो 20 मिनिटं भिजवून ठेवलाय. आता ह्यासाठी लागणारं साहित्य अगदी साधं आहे. एक मध्यम आकाराचा कांदा स्लाइस करून घेतलाय, गाजराचे बारीक तुकडे करून घेतले, आल्याचे बारीक तुकडे करून घेतले, काजू, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, थोडीशी मिरी आणि वेलदोडे, हिरवे वेलदोडे, आणि इकडं थोडेसे ग्रीन पीस घेतले. आता हे कलरफुल होण्यासाठी. हा राईस आपल्याला काय फार तिखट करायचा नाहीये. तिखटपणा त्याला फक्त आलं आणि थोडीशी मिरी याचा द्यायचा आहे, आणि कांद्यामुळे तो छान मॉइस्ट होतो. तर हा भात आपण आता मोकळा शिजवून घेणार आहोत साजूक तुपामध्ये, आणि नंतर तो परतून घेणार आहोत. लहान कुकर घेतलाय, तो तापलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलंय. ते चांगलं गरम होऊ द्यायचंय. साजूक तूप गरम झालं, त्यामध्ये वेलदोडे आणि काळी मिरी घालायची आहे. चांगली तडतडू द्यायची ती. काळी मिरी आणि वेलदोडे तडतडले, त्यामध्ये आता हा बासमती राईस भिजवलेला आपण घालतो. हा 20 मिनिटं मी भिजवून ठेवला होता. तो फार परतायचा नाहीये आपल्याला, नाही तर तो मोडतो. त्यामध्ये साधारण मी 1 वाटी पाणी घालतोय. फार पाणी घालायचं नाहीये. आणि चवीपुरतं मीठ, म्हणजे सगळ्या भाताला ते व्यवस्थित लागेल. आणि हे लक्षात ठेवायचं की नंतर भात करताना तर वेगळं मीठ घालावं लागणार नाही. त्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तेवढ्या शिट्टीमध्ये तो सहज शिजतो. आपला बासमती राईस छान मोकळा शिजलाय. कुकरमध्ये शिजवला तरी छान मोकळा शिजलाय तो. त्याला साधारण 1.25 ते 1.5 पट पाणी घातलंय. जास्त काही करायचं नाही, आणि तुपामध्ये केलेला आहे तो, त्यामुळे तो चांगला फुलतो. आता कढईमध्ये साजूक तूप घेतलंय 2 चमचे. त्यामध्ये प्रथम काजू पाकळी किंवा काजू तुकडा परतून घ्यायचा आहे. तो बाजूला काढून ठेवूया, ते तो जळणार नाही. काजूचे एक आहे, तो आपल्याला जितका लाल पाहिजे त्यापूर्वीच तो काढून घ्यायचा, म्हणजे तो जळत नाही. कारण त्यामध्ये तेल असतं, आणि गरम झालेल्या तुपात किंवा तेलात तो अजूनही काळा होऊ शकतो. साधारण त्याचा बदामी रंग झाला की तो काढून बाजूला ठेवायचा. गॅस बारीक करायचा आहे. कारण त्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच राहते, आपण बाहेर काढलं तरी, आणि तो गरम असतो चांगल्यापैकी. आहे एवढ्या हीटवर सुद्धा तो चांगला बदामी होईल. या तापलेल्या तुपावर आल्याचे तुकडे घालायचे, कांदा घालायचा आहे, स्लाइस केलेला कांदा आहे. हाय हीटवर तो चांगला आपण परतून घ्यायचा आहे. लाल करायचा नाहीये, ट्रान्सल्युसंट करायचा. आणि याचबरोबर गाजराचे तुकडेही घालायचे, म्हणजे ते शिजतात.
तुकडे बारीक असले तरी थोडासा कडकपणा असतो त्यामध्ये. आवश्यक वाटलं तर अगदी 2-3 चमचे पाणी घालायचं. एवढ्या याच्यावर गाजर आणि कांदा चांगला ट्रान्सल्युसंट होतो. अगदी 1-2 मिनिट ठेवायचं, फार नाही. काजू कसे छान बदामी झालेत बघा. ते आपण ह्या स्टेजला काढले तर ते अजून काळे होतात. कांदा ट्रान्सल्युसंट झालेला आहे. थोडे ग्रीन पीस घालायचे. अगदी साधाच असला तरी जरा कलरफुल करायचा भात, खूप छान होतो. एक 2-3 चमचे जे पाणी घातलंय ते पूर्णपणे गेलेलं आहे. काजू घालायचे. गॅस बारीक करून हा शिजलेला बासमती राईस घालायचा आणि मोकळा घालायचा. त्याचे तुकडे होऊ द्यायचे नाहीत, नाहीतर त्याची मजा जाते. आणि गार झाल्यानंतर तो आपल्याला थोडासा परतता सुद्धा येतो. आणि याच स्टेजला कोथिंबीरही घालायची. ते छान दिसतं, कलरफुल दिसतं. असा राईस तुम्ही कुठल्या दाल फ्राय बरोबर खाऊ शकता, कुठल्या ग्रेव्ही बरोबर खाऊ शकता. नुसता खाल्ला तरी सुद्धा छान लागतो. किती छान दिसतोय बघा. आणि वन डिश मील म्हणून नुसता खायचा आणि मस्त एकदम एन्जॉय करायचा. भात शिजतानाच आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे वेगळं मीठ घालणार नाही हो. फक्त चवीपुरती अगदी थोडीशी साखर घालायची, अगदी थोडी. गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाही तर तो खाली करपायला लागतो. शीत त्याची कडक होऊ द्यायची नाहीये, मॉइस्टच राहिली पाहिजे. 1च मिनिट फक्त झाकण ठेवायचंय आणि भात सर्व करायला घ्यायचा. भाताला छान वाफ आलेली आहे. आता आपण तो प्लेटिंग करूया त्याचं आणि सर्व करूया. गरमागरम कॅश्यू राईस तयार आहे. लगेचच खायला घ्यायचा, अजिबात गार करायचा नाही, तर त्याची मजा जाते सगळी, नाही का. करून बघा, खूप सोपा प्रकार आहे. तुम्ही सर्व प्रकारे एन्जॉय करू शकता. हा तर साजूक तुपातला कॅश्यू राईस तयार आहे, गरमागरम आहे आणि तो मॉइस्ट पण आहे आणि त्याचबरोबर मोकळा सुद्धा आहे. तर कुठल्याही भाजी बरोबर, कुठल्या ग्रेव्ही बरोबर तुम्ही तो एन्जॉय करू शकता. अगदी नुसताही खाऊ शकता. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला.